नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण आहे ना 44 साईजचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता यात मी डायरेक्ट कापडावरती कटिंग करते, म्हणजे अस्तरवरती. त्यासाठी मेजरमेंट्स जे घेतलेले आहेत ते मी तुम्हाला स्क्रीनवर देते आणि आता आपण मापं टाकायला सुरुवात करूयात. तर उंचीमध्ये 1 इंच अधिक 14.5 होती, 15.5 घेतलं आहे. गळारुंदी 2.5 इंच. शोल्डर पट्टी आपल्याला तयार 2.5 इंच हवी आहे. पुढे मार्क केली आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. असं सगळं कॅल्क्युलेट करून 6 इंचावरती मी शोल्डर घेतलं आहे. 44साठी आता 6.25 इंच मुंडा खोली घ्यायची आपल्याला. 6.5 पण तुम्ही घेऊ शकता. खूप वयस्कर लेडीजचं माप असेल आणि मुंडा लूज हवा असेल तर 6.5 पण घेऊ शकता. बट हे मला परफेक्ट फिटिंग हवं होतं, त्यामुळे मी 6.25 घेतलेला आहे. छातीची लाईन आणि मुंड्याची लाईन आखून घेतली. पाठीमागच्या मुंड्याला 6.25 इंचावर मार्क केलं. छातीचा चौथा भाग, पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर कमरेचा चौथा भाग, 1 इंच पाठीमागचा टक्स आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. शिलाई मार्जिन तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. साईड पार्ट्स जोडून घेतल्यात. आता पाठीमागच्या मुंड्याला आकार द्यायचा. पाठीमागच्या मुंड्याला आकार देताना शिलाई मार्जिन जे आहे तिथे आपल्याला 1.5 इंच थोडंसं खाली जायचं आहे, जेणेकरून मुंड्यामध्ये ब्लाऊज काचत नाही आणि जे आतलं मार्जिन असतं ते अगदी सरळ उभं राहत नाही. त्यानंतर मी इथे मुंडा मोजून घेतला बघा. 10 इंच एक साईडचा आला आहे. याचा अर्थ दोन्ही पूर्ण गोल राऊंड मुंड्याचा 20 इंच येणार आहे. जर तुमचा मुंड्याचा राऊंड 20 इंच असेल तर हे माप परफेक्ट आहे. आता पाठीमागचा जो गळा आहे तो मी इथेच ड्रॉ करते. 2.5 इंच गळारुंदी. गळ्याची उंची जी काही असेल त्यामध्ये 1/2 इंच अधिक करायचं आणि चौकोन तयार करून घ्यायचा आणि गळ्याला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता. मी इथे गोल गळ्याला आकार दिलेला आहे. आता हा पाठीमागचा भाग मी कट करून घेतला. आता हा कट करून झाल्यानंतर उरलेल्या भागामध्ये मी हा भाग आहे तसा ठेवला आणि आहे असा मी मार्क करून घेतला. आता तो आहे तसा मार्क केल्यानंतर आपल्याला इथे तयार योगपट्टी खालच्या बाजूने मार्क करायची आहे. तर मी तयार योगपट्टी 2.5 इंच घेते. तुमचं खूप हेवी बस्ट असेल तर तुम्ही 2 इंच पण घेऊ शकता. ह्यामध्ये मीडियम बस्ट होती, म्हणजे कप साईज ही मीडियम होती. हेवी असेल तर तुम्ही 2 इंच पण योगपट्टी घेऊ शकता, जेणेकरून ब्रेसला छान सपोर्ट मिळतो आणि ब्लाऊज फिटिंगमध्ये छान बसतो. योगपट्टीला मार्क केलं. आता मी पुढचा गळा मार्क करते. 2.5 इंच गळारुंदी. गळ्याची उंची 6.5 होती, मी 7वर मार्क केलं आणि खालच्या बाजूने बॉटमला 2.25 इंचावर मी मार्क केलं गळारुंदीला आणि चौकोन तयार केला, गोल आकार दिला. आता पुढच्या मुंड्याला आकार द्यायचा. तर 1/2 इंच आतमध्ये घेतलं आणि पुढच्या मुंड्याला मी अगदी जागेवर आकार देते. तुम्ही बघू शकता अगदी जागेवर आकार दिला आहे. ज्या पद्धतीने इथे आकार दिला आहे तिथेच आकार द्यायचा आहे. त्यानंतर तिथून 2.5 इंचावर मार्क करायचं पुढच्या मुंढ्यापासून. करेक्ट. त्यानंतर गळा जो आहे तो आपण मार्क केला आहे, तर खालून बॉटम साईडनं 6.25 इंचावरती मी मार्क केलं. कटोरी 44साठी मी 6.5 इंच घेतलेली आहे, जी योगपट्टीवर मार्क केली. आता कटोरी बऱ्याच जणींना ड्रॉ करता येत नाही आहे, तर त्यांच्यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा. अशा पद्धतीने मी मार्क केलं आणि त्यानंतर कटोरीचा मी आकार दिला. व्यवस्थित कटोरीला आकार देऊन घ्यायचा. कटोरी ड्राफ्ट झाली, योगपट्टी ड्राफ्ट झाली. आता आपण जे काही 1 इंच मार्जिन पाठीमागे घेतलं होतं ते फ्रंट साईडमध्ये पण आलं आहे, पण ते वरच्या बाजूला गेलं. वरच्या म्हणजे आपला योगपट्टीच्या वरच्या भागात ते 1 इंच मार्जिन गेलं. त्यामुळे आपण तयार योगपट्टी इथे टाकली होती माप. सो मी आता योगपट्टीसाठी पुन्हा 1 इंच शिलाई मार्जिन घेतलं. म्हणजे लक्षात ठेवा, कटोरी ब्लाऊजसाठी आपल्याला पुढच्या भागाला 2 इंच मार्जिन लागतं. तर मी योगपट्टीच्या खाली 1 इंच मार्जिन घेतलं आणि ते ड्रॉ केलं. आता आपल्याला योगपट्टीला आकार द्यायचा आहे हुकलूक पट्टीच्या बाजूला. तर हुकलूक पट्टीच्या बाजूने मी 1 इंच वर घेतलं आणि योगपट्टीवर साधारणतः 3.5 इंचावर मार्क केलं आणि तो आकार देऊन घेतलेला आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. सो झालेलं आहे हे फ्रंट साईडचं पण इतकं साध्या आणि सोप्या पद्धतीने ड्राफ्टिंग.
आता मी हे सगळे पार्ट्स व्यवस्थितरित्या कट करून घेणार आहे. योकपट्टी, साईड पार्ट, कटोरी आणि पुढचा गळा. व्यवस्थित कटिंग झाल्यानंतर उरलेल्या कापडामध्ये आपल्याला कटोरी जी आहे ती अशा प्रकारे ठेवायची. लक्षपूर्वक बघा. खूप जणी मला त्याच पुन्हा रिपीट कमेंट करतात. सो पूर्णपणे बघा व्यवस्थित. क्रॉस कापड जिथे असेल ते क्रॉस कापड चेक करायचं आणि हा जो कर्वचा भाग आहे तो क्रॉस कपड्यावर तुमचं यायला पाहिजे. म्हणजे ब्लाऊज फिटिंगला छान बसतो आणि मुंड्यामध्ये ब्लाऊज टाईट होत नाही, काचला जात नाही, कटोरी खिचली जात नाही. खूप सारे प्रॉब्लेम्स तुमचे सॉल्व्ह होतात. कटोरी ठेवली मी अशा प्रकारे आहे तशी आखून घेतली. त्यानंतर कटोरीच्या दोन्ही खालच्या बाजूला 1.25 इंचाने कटोरी वाढवायची. आता तुम्हाला मी जसं म्हणाले हेवी बस्ट असेल तर तुम्ही 1.5 इंचाने सुद्धा कटोरी वाढवू शकता. बट सुरुवातीला तुम्ही 1.25 इंचाने वाढवली तरी परफेक्ट बसते. आता हे जे दोन्ही पार्ट वाढवलेले आहेत याचा मध्य काढायचा आणि खाली 1.5 इंच वाढवून घ्यायचं. दोन्ही पार्ट मध्यातल्या सेंटरला जो आपण मार्क केला आहे त्याला जोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर हुकलूक पट्टीचा भाग गळ्याला जोडून घ्यायचा आहे आणि गळ्याच्या बाजूला म्हणजे हुकलूक पट्टीच्या बाजूला आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे 1/2 इंच. तुम्ही अर्धा इंचसुद्धा ठेवू शकता. त्यानंतर साईडचा जो कर्वचा भाग आहे तिथे मार्किंग करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला साईडच्या पार्टचे 4 भाग करायचे. म्हणजे जर तुम्हाला कटोरी ड्राफ्ट करता येत नसेल तर पहिल्या भागाला 1/2 इंच वाढवायचं, दुसऱ्याला अर्धा, तिसऱ्याला पाऊण, चौथ्याला 1 आणि खाली आपण ऑलरेडी 1.25 इंच वाढवलेला आहे. सो अशा प्रकारे ही कटोरी व्यवस्थितरित्या ड्राफ्ट करून घ्यायची. झाली आपली कटोरी ड्राफ्ट. तर बघा कुठल्या बाजूला क्रॉस येतो आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. मी दाखवलं पुन्हा एकदा. आता ही कटोरी कट करून घ्यायची. कटोरी कट केल्यानंतर कटोरीची जी बॉटम साईडचे दोन्ही टोकं आहेत ते दोन्ही टोकं एकमेकांना जुळवून घ्यायची आणि खाली जो काही डिफरन्स येतो आहे टोकाला तो कट करून घ्यायचा. म्हणजे तुम्हाला कटोरीचा प्रॉपर सेंटर मिळतो आणि दोन्ही बाजूला इक्वल मार्जिन जातं. सेंटर काढला व्यवस्थित. त्यानंतर कटोरीचा टक्स जो आहे तो रुंदी 1.5 इंच आणि उंची 2.5 इंच. थोडं मोठा 2.25 इंच उंची घेतली तरीसुद्धा चालते. बरोबर मार्जिन राहत आहे. 3.25 इंच आपली कटोरी जी सोडली तर बरोबर आपलं 1/2 इंच मार्जिन राहतं. कटोरी कट झाल्यानंतर ऑलरेडी उरलेल्या कापडामध्ये आपण डबल फोल्ड आहे तर ते मी 4 फोल्ड करून घेतलं. त्यानंतर आपली जी बाहीची उंची आहे त्यामध्ये 1 इंच तुम्हाला अधिक करायचं आहे. एल्बो असो, शॉर्ट असो, कितीही असो. 6 आहे मी 7 इंचावर मार्क केलं. त्यानंतर मुंडाखोली जी मी साधारणतः 3 इंच घेतली आहे. हेवी मापामध्ये बऱ्याचदा आपल्याला मुंडाखोली जास्त ठेवून चालत नाही. इथे तुम्ही 3.5 पण घेऊ शकता. पण काही जणींचा ब्लाऊज खिचला जातो स्लीव्समध्ये म्हणून 3 इंच कमीच ठेवायची. मुंडाखोली 3 इंच घेतली, मार्क केलं आणि छातीचा चौथा भाग वजा अर्धा इंचावरती मी इथे मार्क करते. तर 11 चौथा भाग येतो. 10.5वर मार्क केलं. 1.5 इंच आतमध्ये मार्किंग केलं जे शिलाई मार्जिन आहे आणि शिलाई मार्जिनपासून आपल्याला शोल्डरला क्रॉस लाईन आखायची आहे. त्यानंतर त्याचा मध्य काढायचा आणि पुढच्या आणि पाठीमागच्या मुंड्याला छान असा आकार देऊन घ्यायचा. आकार दिल्यानंतर मी इथे दंडघेराचा अर्धा भाग मार्क केला आणि मार्जिन लाईन तिथे जोडायची आणि फिटिंग लाईन तिथे जोडायची. सो हे झालं बाहीचं ड्राफ्टिंग. आता बाही मी कट करून घेते. पाठीमागचा आणि पुढचा भाग व्यवस्थित. पाठीमागचा भाग पूर्ण 4 याच्यावर कट करायचा आणि 2 लेअर सोडून पुढचा भाग कट करायचा. म्हणजे इथे आपल्याला 2 स्लीव्स तयार होतात. अशा प्रकारे आपलं बॅक फ्रंट पूर्ण आपलं 44 मापाचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. आता आपण फॅब्रिकवरती ठेवणार आहोत आणि अशा पद्धतीने कट करणार आहोत. सो फॅब्रिक मी व्यवस्थित उभ्यामध्ये फोल्ड केलं आहे. बॅक पार्ट, साईड पार्ट ठेवून घेतला आहे कटोरी आणि आता स्लीव्सला आपल्याला बराच जॉईंट द्यावा लागणार आहे कारण काठ जे आहेत ते स्लीव्सला पुरत नाही आहेत. सो मी अगोदर काय केलं, बॅक पार्ट कट केला, साईड पार्ट कट केला, कटोरीचा भाग आणि आता बाही बघू शकता. बॅक पार्टमधून जे काही काटाचा भाग उरला होता तो एक साईडला ठेवला आणि अजून थोडंसं फॅब्रिक काढून मी या बाजूला ठेवलेला आहे.
आणि आता दोन्ही भागाला जेव्हा तुम्हाला अशा प्रकारची जी बाही आहे ती कटिंग करून स्टिच करायची असते, तर तुम्हाला काटमध्ये आले पाहिजे. जॉईंट आपण फिटिंगच्या बाजूला घेतला तरी हरकत नाही, दोन्ही बाजूच्या फिटिंगच्या बाजूला तुम्ही जॉईंट घेऊ शकता. तर अशा प्रकारे फॅब्रिक कटिंगसुद्धा आपलं पूर्ण झालेलं आहे. आता आपण वळूयात स्टिचिंगकडे. तर स्टिचिंगला आल्यानंतर बघा मी काय काय तयारी करून ठेवली. योकपट्टी जोडून घेतलेली आहे, कटोरी एकमेकांना जोडून घेतलेली आहे, अस्तर, त्यानंतर साईड पार्ट जोडून घेतलेले आहेत, त्यानंतर मी बाहीसुद्धा जोडून घेतलेली आहे. बॅक पार्ट पण मी उलट्या बाजूला जोडून फक्त गळा कट करून ठेवला आहे. आपल्याला गळ्याला कॉड पायपिंग करायची आहे. सो हे सगळे पार्ट्स आपण रेडी केलेले आहेत. आता आपण कटोरीला टक्स देऊया. तर कटोरीचा टक्स जो आहे 1.5 आणि 2.25 इंचाचा टक्स मी दिलेला आहे मार्क करून. व्यवस्थित कटोरीला मी टक्स टाकला आहे. त्यानंतर जो टक्स येतो तो फोल्ड करून जागेवरच आपल्याला तो स्टिच करायचा आहे. त्यानंतर साईड पार्टला अगोदर आपण अस्तर लावून घेतलेला आहे. तर कटोरी जी आहे ती साईड पार्टला व्यवस्थित जोडून घ्यायची आणि कटोरी व्यवस्थित पूर्ण बसवून घ्यायची त्याच्यामध्ये. आता योकपट्टी लेफ्ट आणि राईट जी काय असेल ती पाहून घ्यायची योकपट्टी. सरळवरती सरळ ठेवून हा भाग आपल्याला जोडायला सुरुवात करायची आणि योकपट्टी जोडताना नेहमी हुक आणि आयपट्टीच्या बाजूने जोडायची, जेणेकरून ती कमी पडली तर आपल्याला पलीकडच्या फिटिंगच्या बाजूला कमी पडते आणि तसाही फिटिंगचा भाग आपण कमरेप्रमाणे मार्क करून कट करतो. आता हे पूर्णपणे एक साईडचा पार्ट आपला तयार झाला आहे. आता हुक आयपट्टीच्या बाजूला 1/2 इंच मार्जिन सोडायचं आणि आता आपल्याला इकडे मार्किंग करून घ्यायचं कमरेचा चौथा भाग. त्यानंतर पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि उरलेला भाग जो आहे तो आपण छातीला क्रॉस मार्क करून घ्यायचं आणि कटिंग करायचं. आता हे का एक्स्ट्रा आलं आहे, तर आपण पाठीमागच्या भागाप्रमाणे ट्रेस केलं होतं. तर पाठीमागच्या भागामध्ये आपण टक्ससाठी पाठीमागच्या 1 इंच वाढवलं होतं, सो ते तसंच ठेवलं. आता अर्धा इंच आपला कटोरी जोडण्यामध्ये गेलं साईड पार्टचं आणि अर्धा इंच उरलं ते आपण कट करून टाकलं. कधी कधी हे 1 इंच पण येतं, असं काही नाही की अर्धाच इंच यायला पाहिजे. दुसऱ्या भागाला कटोरी आणि योकपट्टी मी जोडून घेते आहे. हे झाल्यानंतर इथे सुद्धा आपल्याला कमरेचा भाग मार्क करून आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आता फ्रंट पार्ट दोन्हीही तयार झालेले आहेत. तर ते शोल्डर आपल्याला एकमेकांना जोडायचे आहे, फ्रंट आणि बॅकचे. तर बॅक पार्ट आपण पूर्ण तयार करून घेतला अस्तर जोडून. सरळवरती सरळ असे पार्ट आले पाहिजेत, सरळ बाजूकडे. तर मी तशा प्रकारे ठेवलेलं आहे आणि आता शोल्डर जोडून घेते. शोल्डर जोडताना नेहमी शोल्डरला डबल टीप टाकायचे. 2-2 टीप टाकून घेतलेल्या आहेत. पुढचा गळा थोडासा तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही तो थोडासा शेपनुसार कट करू शकता. व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे. अगदी 1/2 इंच थोडंसं मला वाटलं तर मी थोडासा तो कट करून घेतला. त्यानंतर हुक आयपट्टी. तर मी इथे डबल फोल्ड हुकपट्टीसाठी 1 इंच फॅब्रिक घेतलं अस्तरचं. सरळ भागाकडे जोडून त्या आतल्या बाजूला दुमडून घ्यायचं. त्यानंतर लूप पट्टीसाठी म्हणजे आयपट्टीसाठी डबल फोल्ड मी ब्लाऊजचं मेन फॅब्रिक घेतलेलं आहे, ज्याची रुंदी डबल फोल्ड केल्यानंतर 2 इंच येते. उलट्या बाजूने बाहेरच्या बाजूला आपल्याला ते पट्टी काढायची आहे व्यवस्थितरित्या. तर हुक आयपट्टी तयार झालेली आहे. तर व्यवस्थित मी गळा मार्क केला. जेवढं मी एक साईडला कट केलं होतं तेवढंच ह्या बाजूला पण आलं. त्याला मी व्यवस्थित शेप देऊन घेते. आणि आता इथे आपण कॉड पायपिंग जोडणार आहोत. सो कॉड पायपिंग कशी जोडायची याचा सेपरेट व्हिडिओ मी या अगोदर
शेअर केलेला आहे सेम ब्लाऊजचा. जर तुम्ही बघितला नसेल तर तो नक्की बघा. हा व्हिडिओ मोठा होणार आहे म्हणून तो व्हिडिओ मी सेपरेट ठेवलेला आहे, तुम्ही तो नक्की बघा. मी कॉर्ड पायपिंग कशा पद्धतीने जोडलेली आहे. तर ह्या इथे बघा मी फ्रंट आणि बॅक पूर्ण राऊंड ओव्हरऑल कॉर्ड पायपिंग तयार केलेली आहे, प्रोफेशनल पद्धतीने जोडून घेतलेली आहे. आता ऑलमोस्ट आपला ब्लाऊज होत आलेला आहे. सो मी आता घेतलेले आहेत स्लीव्ज जोडायला. तर स्लीव्हसुद्धा मी तयार केलेला आहे, जसं मी तुम्हाला म्हणाले जॉईंट दिलेला आहे. तर दोन्ही बाजूला व्यवस्थितरित्या स्लीव्जला आपण जॉईंट दिलेला आहे. स्लीव्जचा मी मध्य काढला आणि तो शोल्डरवरती मध्याला ठेवलेला आहे आणि टाचणी लावून घेतली. आणि दोन्ही बाजूला मी चेक करते की बाही माझी परफेक्ट बसती आहे का, कारण मी नेहमी तुम्हाला सांगते की बाही जोडण्याच्या अगोदर तुमची परफेक्ट बसती आहे का ती चेक करत जा. तर मी चेक केली, येस परफेक्ट बसत आहे आणि मी जोडायला सुरुवात केली. सो अशा प्रकारे मी दोन्हीही बाजूच्या बाही व्यवस्थितरित्या जोडून घेणार आहे. बाही जोडून झाल्यानंतर आता आपण साईड फिटिंग करणार आहोत. तर साईड फिटिंग करताना नेहमी अगोदर सरळ भाग एकमेकांना जोडवून घ्यायचा व्यवस्थित आणि साईड टिप टाकून घ्यायची, म्हणजे आतल्या बाजूला तुम्हाला ओव्हरलॉक करायची गरज पडत नाही. तर अगदी मी कडेला एक टिप टाकून घेतली आणि एक्स्ट्रा जे दोरे वगैरे असतात ते मी कट करून घेतले. आता हा भाग मी उलटवल्यानंतर याच्या अगदी कडेला पुन्हा एक टिप टाकून घेतली. ही टिप टाकल्यानंतर आपल्याला फिटिंगची टिप टाकायची. तर तुमचा बाहीचा दंडघेर कमरेचा चौथा आणि मुंड्यामध्ये आपण 1.25 इंच आतमध्ये घेतो. सेम पद्धतीने मी मार्क केलेला आहे बघा. कमरेचा चौथा बरोबर 9 इंच इथे, 1.5 इंच आतमध्ये आणि 7.5 इंच आपला दंडघेराचा भाग. सो तो परफेक्ट आला आहे. त्याच्या आतमध्ये आता मी 2 टिप टाकते, म्हणजे टोटल 1.25 इंचाच्या फिटिंगमध्ये आपल्या 4 टिपा होतात फिटिंग सकट. सो अशा पद्धतीने एक साईडचं आपलं छान असं फिटिंग झालेलं आहे. हे मी सरळ करते आणि व्यवस्थितरित्या फिटिंग आपलं झालेलं. आता इथे पाठीमागे मला द्यायचं आहे टक्स राहिलेले आहेत आपले. सो मी टक्स देते बघा. फिटिंगची रेष आणि पाठीमागचं सेंटर एकमेकांना जुळून घ्यायचं आणि त्याचा जो मध्य येईल त्यामध्ये आपल्याला टक्स टाकायचा आहे. तर टक्सची उंची मी टोटल 4.5 इंच घेतलेली आहे. अशा पद्धतीने हा आपला झाला आहे टक्स. आणि आता सेम मी दुसऱ्या बाजूला व्यवस्थितरित्या फिटिंग करून घेणार आहे. तर दुसऱ्या बाजूला पण फिटिंग करताना बरोबर बघा तुम्ही, जशी आपण ह्या साईडला केली तशीच त्या साईडला फिटिंग करून घेते. दंडघेराचा निम्मा भाग, त्यानंतर मुंड्यामध्ये 1.25 इंच आतमध्ये आणि खाली कमरेचा चौथा सेम. तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूचा छान असं फिटिंग झालेलं आहे. फिटिंग झाल्यानंतर शेवटी आपल्याला पूर्ण कमरेचा घेर मोजायचा आणि जर काही डिफरन्स येत असेल तर तो तुम्ही पुन्हा फिटिंगमध्ये फक्त कमरेला कवर करायचा, चेस्टमध्ये जायचं नाही कवर करायला. ओके. सो आता शेवटी आलेलं आहे आपलं ह्यामध्ये ब्लाऊजचे आय बनवायचे मशीनचे. सो मी इथे आय बनवून घेते. सो फायनली हा झालेला आहे आपला पूर्ण ब्लाऊज 44 साईजचा. कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो कसा वाटला ब्लाऊज मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचसोबत शेअर करा. आणि खूप जणींनी मला रिक्वेस्ट केलेला होता की ताई हेवी साईजचे ब्लाऊज शेअर कर. तर आता 44 आहे, लवकरच मी 46, 48 आणि 50 कटोरी ब्लाऊजचे कटिंग आणि स्टिचिंग अशाच प्रकारे मी तुमच्याशी शेअर करणार आहे. सो शेवटी बघा हा ब्लाऊजचा फायनल लुक. असा सुंदर असा ब्लाऊज हा आपला तयार झालेला आहे. कॉर्ड पायपिंगचा व्हिडिओ नक्की बघा. प्रोफेशनल पद्धतीने कशाप्रकारे कॉर्ड पायपिंग करायची याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. सो तोसुद्धा नक्की बघा. त्याची लिंक मी आय बटनवरती देते, म्हणजे आत्ता तुम्ही तो जो व्हिडिओ बघताय त्याच्या राईट साईडला वरती आयसारखा ऑप्शन आहे, त्यावरती तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. सो अशा प्रकारे हा पूर्णपणे ब्लाऊज तयार आहे. चला मग भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.